या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हे बघा आहेत आपल्याकडे कोळंबी म्हणजेच आम्ही ह्याला सुंगट म्हणतो आणि हे कसे स्वच्छ करायचे ते मी इथं दाखवत आहे तुम्हाला। ह्याचा वरचा जो सगळा कवर असतो तो काढायचा असतो। बघून घेऊ शकता इथं हे सगळं आपण स्वच्छ करून घ्यायचं असते पूर्णपणे। आणि पुढे व्हिडिओ स्किप करू नका। मी एक सिक्रेट तुम्हाला काही सांगणार आहे की ह्याची स्वच्छता कशी करायची ती, कारण वरचं तेवढं कवर काढलं की स्वच्छ झालं असं नाही। बघा हे फक्त मी वरचं कवर काढून ह्याचं धुवून घेतलेलं आहे आणि हे पाणी बघू शकता किती घाण आहे। परत मी ह्याला धुणार आहे स्वच्छ करून आणि हे धुवून घेतल्यानंतर आता हे बघा सिक्रेट ह्याच्यातलं काय ते ह्याच्यामध्ये इंटेन्स्टाईन असतात बघा। ह्याचं हे आतलं जे असते ना ही घाण असते हे काढावंच लागते। बघा हा एक थ्रेड असतो त्याच्यावर बघा कसा तो निघून येतोय। बघा हा थ्रेड आपण खाता कामा नये, कारण पोटामध्ये खराब होऊ शकते, गॅस होऊ शकते आणि ती पूर्णपणे त्याची घाण असते। बघा बघा असं हे काढून मी सगळं स्वच्छ करून परत धुवून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ लावलेलं आहे, मिरची पावडर आणि हळद पावडर। बघा ह्याला आपलं काय म्हणतो ते मीठ हे एकदम कमी लागणार आहे, कारण त्या मुळातच खारट असतात आणि मिरची पावडर जास्त झालं तरी पण चालते आणि हळद पावडर प्रमाणापुरतं घालायचं। आता ह्याला कमीत कमी अर्धा तास ठेवायचं आहे आपल्याला। आणि इथं बघू शकता मी तोपर्यंत तवा इथं तापत ठेवलेला आहे आणि हे अर्ध्या तासानंतर मी इथं घेतलेलं आहे आता फ्राय करायला। त्याच्यासाठी बॉम्बे रवा घेतलेला आहे आणि ह्याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा इथं घेऊ शकता किंवा तांदळाची भरड, त्याच्यामुळं सुद्धा क्रिस्पी होतात। इथं प्रत्येक आता हे सुंगट किंवा कोळंबी घेऊन मी ह्याच्यामध्ये डीप करत आहे रव्यामध्ये। अशा ह्या सगळ्या मी लावून इथं ठेवलेल्या आहेत। आता चला तर फ्राय करूया। तवा तापलेलाच होता, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून मी सगळीकडे हे स्प्रेड करून घेतलेलं आहे तेल आणि एक एक करून असं आपण आता ह्याच्यामध्ये सुंगट घालूया। जास्त एकत्र करून जास्त एकदाच घालता कामा नये, त्याच्यामध्ये गॅप असायला पाहिजे। बघा परत घालून त्यानंतर मी 2-3 चमचे वरून तेल सोडलेलं आहे इथं बघू शकता। आता परत मी काय करत आहे, एक बाजू परतून घेऊया ही आपण। बघा मी टर्न करत आहे, सगळं टर्न करून झालेलं आहे आणि एक बाजू छान भाजलेली होती, दुसरी बाजूसुद्धा ही आता भाजलेली आहे आणि 1-2 मिनटासाठी मी हे असंच ठेवणार आहे एकदम मंद आचेवर। आणि कधीही भाजताना तुम्ही मीडियम किंवा मंद आचेवर हे भाजायला पाहिजे आणि खूप वेळ भाजलं तरी पण काय होते ते वातड होतात। आणि इथं बघू शकता मी सगळ्या कोळंबी किंवा सुंगट हे सगळे मी फ्राय करून घेतलेलं आहे आणि डेकोरेशन केलेलं आहे। आणि नक्कीच माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा। थँक्यू।